तो बहिणाबाई चौधरी असे म्हणते, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल तरी जात पिकावर. मन झिहर झिहर त्याज न्यार रे तंतर, साप येतो बरा त्याला उतारा मंतर. विठ्ठल एखादा माणूस जर एखाद्या माणसाला मनाला लागण्यासारखा जर बोलला ना, की माणूस मरतो पण त्याच्या मनातला जात नाही. युसू साप चावला तर तेवढ्या पुरता जर उतारा भेटला तर ती वाचतो, पण माणसाच्या शब्दात माणूस मेला तरी सुटत नाही. म्हणून बाईनाथबाई चौधरी म्हणते, साप युसू सुद्धा मनापासून बरा. मग महाराजाला विचारलं, ही म्हण तुमचं नीट कसं झालं? त्यावेळेस माऊली सांगते, शुद्धमती गती मज वळला निवृत्ती, तिने पदोपदी प्रीती स्वरूपी ओ माय. माझं मन शुद्ध झालं, राम राम म्हणून झालं, आणि प्रत्येक पावलाला महाग मोर माझ्या निवृत्तीनाथ होतं, म्हणून माझं मन डगमगलं नाही. आणि मन जाग्यावर ठेवण्यासाठी माणसाला श्रीगुरु भेटावा लागतो. तो असा भेटावा लागतो की माणसाच्या मनात थोडी कल्पना आली तर लगेच त्याला पुरवठा करणारा लागतो. त्यासाठी थोडा दृष्टांत सांगतो. असा विषय की ज्या वेळेस हरिश्चंद्र राजाचं स्वप्नात राज्यदान दिलं आणि विश्वामित्र रोज सकाळी कोरडावून घेऊन भाकरी करून खाया बसला, विश्वामित्र येताना म्हणायचा, जेवण घे. आणि तसंच देतात. एका दिवशी वाटलं का नाही देवा, तर त्यावेळेस वशिष्ठ गुरुची पाठी लिहून पुढे येते, हरिश्चंद्र तत्व जाऊन देऊ नको. ज्या वेळेस हरिश्चंद्र वनवासात निघाला त्यावेळेस वशिष्ठाने स्वर्गात उलट सांगून घेतलं होतं. आपलं मन जाग्यावर राहण्यासाठी त्याला गुरु असा लागतो. महाराज म्हणते, श्री गुरु सारी का तुझ्या मनाला मी एवढं आवडतो, अजून काय आवडतं का? महाराज म्हणतात, आवडतं त्या अभंगाचं तिसरं.